नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की अटॅक हा कसा येतो. मित्रांनो, जवळपास मी 8 दिवस झाले हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतो. मित्रांनो, 8 दिवस पहिले ज्यावेळेस मी रात्री झोपलेलो होतो, जवळपास 3:30च्या सुमारामध्ये माझ्या छातीमध्ये इथे आणि ह्या हातामध्ये एका टायमाला छातीमध्ये आणि या हातामध्ये एवढं जोरात दुखायला लागलं की माझ्याकडून राहायला जात नव्हतं. तर मी डॉक्टरकडे गेलो आणि डॉक्टरनी मला सांगितलं की या 8 ते 10 दिवसाच्या गोळ्या डॉक्टरनी मला लिहून दिल्या आणि ह्या गोळ्या घेतल्यानंतर जर तुला परत दुखायला जर लागलं तर तुझी ह्या 2 टेस्ट करून घ्यायच्या. तर मित्रांनो, मी गोळ्या खाल्ल्याच्या नंतर मला जवळपास 8 ते दिवस चांगला आराम भेटला आणि मला कुठलंही दुखणं जाणवलं नाही. परंतु त्या गोळ्या संपल्याच्या नंतर ज्यावेळेस सकाळी 4चा टाईम होता आणि 4 वाजेला छातीमध्ये परत एवढं जोरात दुखायला लागलं, की जे मागचं जे दुखणं होतं, ते याच्यापेक्षा खूप अवघड होतं. म्हणजे इथं आणि ह्या ह्या हातामध्ये आणि ह्या खांद्यामध्ये एकदम जोरजोरात दुखत होतं. तर मी परत हॉस्पिटलमध्ये गेलो आणि तिथे गेल्यानंतर डॉक्टरला मी सर्व सांगितलं, की 8 ते 10 दिवस पहिले पण मला असं दुखणं आलं होतं. तर डॉक्टरने मला गोळ्या दिल्या होत्या आणि त्या गोळ्या खाल्ल्यानंतर हे दुखणं मला परत एकदम जोरात आलं. तर सर्वात पहिले डॉक्टरांनी माझी ई-सी-जी केली आणि ई-सी-जी केल्यानंतर डॉक्टरला ई-सी-जीमध्ये असं काहीतरी दिसलं, की डॉक्टरने मला सांगितलं, की "भाऊ, तुला तुझी ही टेस्ट करावी लागेल." मित्रांनो, डॉक्टरनी ज्यावेळेस तुझी टेस्ट केली आणि त्या टेस्टमध्ये ज्यावेळेस ते मशीन माझ्या छातीवरती फिरवलं, तर डॉक्टरने मला लगेच सांगितलं, की "तुला हा दुसरा अटॅक आहे. म्हणजे 2 अटॅक तुला येऊन गेलेले आणि हा तिसरा अटॅक आहे." तर मित्रांनो, मी अतिशय घाबरून गेलो, की मला 2 अटॅक येऊन गेले, परंतु मला काहीच समजलं नाही. हे 2 अटॅक का आले आणि कसे आले, याचं मला थोडंसंही दुःख जाणवलं नाही. तर त्याच्यानंतर डॉक्टरने मला सांगितलं, की "तुला आता अँजिओग्राफी करावी लागेल" म्हणे. तर मी अँजिओग्राफी केली आणि अँजिओग्राफीमध्ये तिथे सर्व दिसून आलं. जवळपास 99% माझी एक नळी ब्लॉक झालेली होती. मित्रांनो, 99% एक ब्लॉक माझ्या नळीमध्ये होता आणि डॉक्टरने लगेच ताबडतोब निर्णय घेतला. माझ्यासोबत जे माझे नातेवाईक होते, त्यांना लगेच विचारलं, की आता आपल्याला ऑपरेशन ताबडतोब करावं लागेल. तर डॉक्टरांनी ताबडतोब ऑपरेशन केलं आणि त्या नळीमध्ये जो ब्लॉक होता, त्या ब्लॉकमध्ये तो एक स्प्रिंग टाकला आणि आता माझं जे तब्येत आहे, ती एकदम चांगली सुरळीत आहे आणि 100% या ठिकाणी चांगली झालेली आहे. तर हे व्हिडिओ बनवायचा कारण असं होतं, की मित्रांनो, हा अटॅक असा आहे, की आपल्याला काहीच कळत नाही. हा नेमका केव्हा येईल हे आपल्याला सांगता येत नाही. तर माझं सर्वांना एकच आव्हान आहे, की आपली ज्यावेळी छातीमध्ये दुखायला लागलं, तर आपण हलगर्जीपणा न करता डॉक्टरकडे लगेच जाणे आणि डॉक्टरकडे गेल्यानंतर आपल्याला या ठिकाणी सर्व रिपोर्ट काढून घ्यायचे आहेत. मित्रांनो, रिपोर्ट काढण्यासाठी काही जास्त पैसे लागत नाही. मला आता एवढा अनुभव आलाय, तर इथून पुढे मी एकदम काळजी घेणार आहे आणि तुमच्यासाठी हा मी एक व्हिडिओ यासाठी बनवला आहे, की जर छातीमध्ये दुखायला लागलं, ताबडतोब तुम्हाला सर्व टेस्ट करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ या ठिकाणी थांबवतो. सर्वांनी काळजी घ्या आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून सर्वांना माहिती व्हायला पाहिजे, की हा अटॅक नेमका कसा येतो. चला, धन्यवाद.